शनिवार 30 मे 2026 मनोज जरांगे यांनी सकाळी 10 वाजता उपोषण सुरू केलं। त्याच दिवशी रात्री 1 वाजता उपोषण स्थगितही झालं। 15 तासांमध्ये काही मोठ्या घडामोडी घडल्या आणि त्यानंतर सरकारने मागण्या मान्य करण्याचा शब्द दिला। जरांगेंनी उपोषण स्थगित केलं, त्यामुळे सरकारनं जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या ते समजून घेणं महत्त्वाचं आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आपल्या मागण्या ठेवत सरकारला 30 मेचा अल्टिमेटम दिला होता। जर आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर 30 मेला आपण भर उन्हात उपोषण सुरू करणार असं जरांगे आधीच म्हणाले होते। पण त्यापूर्वीच सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या। भाजप आमदार प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या भेटी सुरू केल्या होत्या। आंदोलनाच्या दिवशी एक दिवस आधी 29 मेला सुद्धा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। त्यांची मनधरणी करण्यात आली। सरकार सकारात्मक असून उपोषण स्थगित करावं अशा विनवण्या करण्यात आल्या, पण मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम होते। अखेर 30 मेचा दिवस उजाडला। अंतरवालीत सकाळपासूनच जरांगे समर्थकांची लगबग सुरू झाली। ठरल्याप्रमाणे जरांगे अंतरवाली सराटीतच एका शेतात उपोषणाला बसले। मे महिन्यातल्या कडक उन्हाच्या झळा असताना सुद्धा जरांगे यांचं उपोषण सुरू झालं। मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आजूबाजूच्या भागातले मराठा बांधव सुद्धा उपस्थित होते। उपोषण सुरू होताच सरकारच्या हालचाली सुरू झाल्या। मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी शासनाकडून एक विशेष मसुदा तयार करण्यात आला। चर्चेचे प्रयत्न सुरू झाले। अखेर मनोज जरांगे यांना त्यांच्या काही मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देण्यात आलं। त्यानंतर रात्री उशिरा चर्चा अंतिम टप्प्यात आली आणि राधाकृष्ण विखेंच्या हातानं मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं। आता जरांगे यांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या ते सुद्धा जाणून घेऊ। प्रलंबित कुणबी प्रमाणपत्र देण्यास शासनाची मंजुरी। दुसरं म्हणजे 58 लाख नोंदींचे दस्तावेज उपलब्ध करून देणार। प्रमाणपत्र वितरणात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। हैदराबाद गॅझेटनुसार SOP तयार होणार। जात पडताळणी प्रक्रियेचा दर 15 दिवसांनी विभागीय आयुक्त आढावा घेणार। आंदोलनातील मृतांच्या वारसांना 15 दिवसांमध्ये आर्थिक मदत मिळणार। 2 ते 3 दिवसात शासन निर्णय काढण्याचं आश्वासन जरांगेंना देण्यात आलंय। मंगळवारपर्यंत आदेश काढण्याची माहिती देण्यात आली आहे। न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे। या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन जरांगेंना देण्यात आलंय, तेव्हा जरांगेंनी उपोषण सोडलंय। आता यानंतर जरांगे काय म्हणाले ते सुद्धा ऐका। थांबा एक मिनिट आरडा करू तुमचा जीव एवढ्या खरं उपोषण करू नये म्हणून करावं लागत असतं मला। आम्ही तुमच्यासाठीच करतो। मी तुमचं प्रेम खरं आहे बाबा। तुम्ही म्हणताय ना मला इथून पुढे उपोषण करूच नका, पण मला तुमच्यासाठीच करावं लागतं। आता एक मिनिट ऐका सगळेजण, गोंधळ बंद करा। एक मिनिट ऐका रे, बाकीच्या पोरांचा प्रॉब्लेम येतो, त्यांना ऐकायला नाही गेलं। शांत बसा 1 मिनिटासाठी। आपण काय करू आता, ते म्हणल्यात ना 2-3 दिवस म्हणल्यात ना, 2-3 दिवसात GR काढतो। तर मी झाल्याऐवजी मी अंतरवाली तुझा मंडप सुरू करतो। बरं चला ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे 2 दिवसासाठी विश्वास ठेवा। 2-3 दिवस म्हणजे मंगळवार कॅबिनेटच्या दिवसाविषयी निर्णय घ्यायचे त्यांना। तर आपण मग जे विश्वास ठेवून त्यांचा आणि विश्वास नाही थांबा विश्वास शब्दात कन्फ्युजन करते। परत म्हणतात की उपोषण केलं मग काय मिळालं, त्या सूचना काढायच्या त्यांना, ते मिळाले सगळे आदेश काढायचे। वाचून दाखवलं का आता हे सगळं घेण्यासाठी आदेश काढायचे आणि हे सगळे अभ्यासकाला मान्य। थांबा तुम्ही ऐकून घेतलं तर या अभ्यासकांना मान्य। सगळ्या अभ्यासकांना मी दुपारी 12 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत रात्रीच्या सारखे खलबत सुरू केले। सगळ्याच्या संमतीनं ठरले। जेव्हा ते हा म्हणले सरकार, तेव्हाच आपण मुख्यमंत्री हा म्हणले ना, विशेष करून त्याच्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणल्यावर पुन्हा नाव घ्यायचं मागा पुढे नको। त्यामुळे ते सांगतात सगळ्या सूचना काढते बघू, नाही तर पुन्हा उपोषणला बसतात काय त्याला। मग आता सोडायचं का? आता सोडायचं का नाही? थांबा रे, बसा थांबा रे। मला 9 दिवस काहीच झालं नाही। जे अभ्यासक आले नाही त्याला मी काही करू शकत नाही।
व्हॅलिडिटीबाबत 15 दिवसाला आढावा घेतला जाणार आहे. मराठा आणि कुणबी मंत्रालय यासाठी मी थांबत नाही असंही त्यांनी सांगितलं. आता यापुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.